बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याची। दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी मजबूत करण्याच्या अनुषंगाने रोहित पवारांचा महत्त्वाचा दौरा मानला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतर प्रथमच रोहित पवार हे पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शहरात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांचे जल्लोषात स्वागत केले। त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या स्थानिक प्रश्न व राज्यातील इतर प्रश्नांवर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। पत्रकार परिषदेवेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष तुषार कामटे, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंतधर, देवेंद्र तायडे व आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते। पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार रोहित पवार। आज पिंपरी चिंचवड जे एक स्वाभिमानी शहर असं ओळखलं जातं आणि ज्या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला, तसंच या शहराची खासियत आपण जर बघितली तर इथं असणारे जे सर्व मूळ नागरिक आहेत ते तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर इतर राज्याच्या तालुक्यातून आलेले लोक असतील, तसंच इतरही सर्व जे या देशातले राज्य आहेत त्या राज्यातून इथं आलेल्या नागरिकांना खूप मनापासून इथल्या लोकांनी सामावून घेतलं आणि आज याच स्वाभिमानी शहरामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व तसंच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत। आज या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असणाऱ्यांनी आत्ताच ज्यांचं शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असे तुषार भाऊ कामठे, प्रदेश प्रवक्ते रविकांतजी वरपे, इथं उपस्थित असणाऱ्या सुलक्षणाताई शिलवंत, युवकचे शहराध्यक्ष इम्रानजी शेख, ज्येष्ठ नेते देवेंद्रजी तायडे, तसंच गणेश भाऊ बोंडवे, ज्योतिताई निंबाळकर, महिला अध्यक्ष माधवजी पाटील, राजन भाऊ नायर, काशीनाथ भाऊ जगताप, मयूरजी जाधव, सामाजिक न्याय अध्यक्ष, तसंच प्रशांतजी सपकाळ, विशाल भाऊ जाधव, राहुलजी आहेर, काशीनाथ भाऊ नखाते व उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते व माझे सर्व उपस्थित असणारे पत्रकार बांधव, या शहरामध्ये जेव्हा केव्हा मी आलेलो आहे तेव्हा या शहरामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत यांच्याशी नेहमी माझा संवाद होत आलेला आहे आणि जेव्हा या शहराकडे लहानपणीपासून तुम्ही आम्ही सर्वजण बघतो तेव्हा हे शहर कसं वाढलंय याच्या मागे कुणी प्रयत्न केला याचा एक काही प्रमाणात अंदाज आपल्या सर्वांना येतो। आदरणीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं MIDC आली, तसंच आदरणीय पवार साहेबांनी या MIDC मध्ये अनेक कंपन्या याव्यात यासाठी प्रयत्न केले। पिंपरी चिंचवड मध्ये असणारी जी MIDC आहे या MIDC मध्ये आज 12,000 पेक्षा जास्त छोटे मोठे प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 22 लाख पेक्षा जास्त लोक आज काम करतात। इथं नवीन कंपन्या याव्यात, ज्या कुठल्या त्यांच्या अडचणी असतील त्या सुटाव्यात
त्याच्याचबरोबर शासकीय कंपनी इथं ज्या आहेत, ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकलची कंपनी, ग्लासची कंपनी असेल, त्यांना येणाऱ्या अडचणी सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी सोडवल्या. कारण का पवार साहेबांना एक गोष्ट माहित होती की ह्या कंपन्या टिकल्या तर इथे असणाऱ्या लोकांना हाताला काम मिळेल. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं उलाढाल होईल त्याचा फायदा हा शहरामध्ये असणारे इतर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांना होईल. ज्याच्यामध्ये साधे छोटे दुकानदार घ्या, रिक्षा चालक घ्या, त्याच्याच बरोबर छोटे मोठे रिअल इस्टेटचे व्यवसाय करणारे लोक घ्या, तसंच अप्रत्यक्ष प्रत्यक्ष या भागामध्ये MIDC मुळे खूप मोठ्या प्रमाणात विकासासाठी हा हातभार मिळाला. म्हणूनच आपली महानगरपालिका एकेकाळी एशियातली सगळ्यात श्रीमंत अशी महापालिका होती. त्याच्याच बरोबर इतर राज्यामध्ये मोठ्या IT कंपन्या नाहीतर IT सेक्टर येण्यापूर्वी आपल्याच या शहराच्या जवळ हिंजेवाडीला भारतातलं मोठं आणि पहिलं हे IT क्लस्टर आलेलं आपण सर्वांनी बघितलं. आणि त्या IT क्लस्टरमध्ये आज 5 लाख पेक्षा जास्त लोक काम करतात. त्याच्याच बरोबर तिथं होणारी जी उलाढाल आहे ही कितीतरी लाखामध्ये आहे. आणि फक्त एक्सपोर्टचा आकडा आपण जर घेतला तर तो 2 लाख कोटीपेक्षा जास्त आकडा येतो. त्याच्याच बरोबर इंजिनिअरिंग एक्सपोर्ट जो MIDC मधून होतो त्याच्यातून 26,000 कोटी रुपये हे परकीय चलन आपल्या देशाला फक्त पिंपरी चिंचवड आणि या भागातून मिळत असतं. आणि हा विकास करत असताना इथे असणाऱ्या नागरिकांना फायदा झालाच, पण त्याच्याच बरोबर हे शहर जसं वाढत गेलं तसं या महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातून लोक इथं येऊन आपलं घर कसं चालेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. आणि मग कुठल्या कंपनीमध्ये काम करायला लागले, कंपनीला लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये काम करायला लागले. त्यामुळे या शहरामध्ये या शहराचं एक तर मन खूप मोठे, राज्यातल्या लोकांना त्यांनी सामावून घेतलंच, पण इतरही राज्यातून इतर भाषिक लोकांना सुद्धा सामावून घेतलं. त्यामुळे हा विकास करत असताना जसं मी आपल्या सर्वांना MIDC बद्दल सांगितलं, जसं तुम्हाला IT सेक्टर बद्दल सांगितलं, तसंच या भागामध्ये जे काही प्रमुख रोड हे आपल्या सर्वांना बघायला मिळतात ते आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री केंद्रामध्ये होते आणि आपल्या राज्याचे पंतप्रधान सिंग साहेब जेव्हा होते तेव्हा एक योजना आणण्यात आली होती. त्याचं नाव होतं JNNURM. आणि UPAच्या काळामध्ये आपल्या या शहरासाठी त्यावेळेस 2007-08 ची वेळ असेल, 3000 कोटीपेक्षा जास्त निधी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये या शहराच्या विकासासाठी दिला. पुणे शहरासाठी अजून 2400 का 2500 कोटी त्यावेळेस दिला गेला. या देशाचं या योजनेचं त्यावेळेसचं बजेट हे 40,000 कोटी होतं. आणि पवार साहेबांनी खास करून या शहरामध्ये निधी यावा यासाठी केंद्रातले 7% निधी हा फक्त एका शहरासाठी आणला होता. आणि राहिलेला जो काही टक्केवारी असेल हा पुणे नाहीतर इतर शहरांसाठी आदरणीय पवार साहेबांनी आणला होता. आणि जे प्रमुख रोड तुम्ही सर्वजण बघतो ज्याचा आदर आणि अभिमान हा आपल्या सर्वांना आहे, ते म्हणजे औंध रावेत असेल, BRT रोड, टेल्को रोड असेल, देहू आळंदी रोड असेल, तसेच काळेवाडी ते KSB चौक रोड असेल, नाशिक फाटा ते वाकड, किवळे ते भक्ती शक्ती, पुणे मुंबई महामार्ग, हे सगळे रोड त्यावेळेस बनले गेले होते. पवार साहेबांनी निधी दिला. पवार साहेबांच्या विजनली दूरदृष्टीने आमची पार्टी त्यावेळेस पण चालत होते आणि आत्ताही चालते. आणि त्यावेळेस आदरणीय अजितदादा
या शहराचं प्रतिनिधित्व करत होते। त्यामुळे जो निधी पवार साहेबांनी आपल्या या शहरासाठी दिला, इथे असणाऱ्या नागरिकांसाठी दिला, इथं असणाऱ्या नागरिकांना फायदा व्हावा, IT एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते, तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम जो या शहरामध्ये होऊ शकतो त्यासाठी दूरदृष्टी ठेवून पवार साहेबांनी निधी दिला होता। तसंच MIDC मोठ्या प्रमाणात वाढते, ट्रॅफिक जॅम होऊ शकतं आणि तो निधी हा इथं योग्य पद्धतीने वापरण्यासाठी आदरणीय अजितदादांनी पुढाकार घेतला होता। आम्ही राजकारण करायचं म्हणून राजकारण करत नसतो, पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर त्यावेळेस अनेक महत्त्वाचे असे हॉस्पिटल आणि त्याला लागणारा निधी हा 2014च्या आधी दिला गेला होता आणि मग 2014 नंतर काही हॉस्पिटलचं काम झालं, त्याचं उद्घाटन हे भाजपच्या काळामध्ये झालेलं आपण सर्वांनी बघितलं। तसाच जो JNNURM चा निधी मी सांगितला तो फक्त 14 पर्यंत आला होता असं नाही, 14 नंतर पण पुढचे 3 वर्ष जो निधी आदरणीय पवार साहेबांनी मंजूर केला होता तो 3 वर्ष पुढे म्हणजे 2015 असेल, 16 असेल आणि 17 असेल त्या काळामध्ये सुद्धा तो निधी येत होता। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या शहरामध्ये असं काय वेगळं झालं जे आपल्याला आज बघायला मिळतंय, हा खूप मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो। कारण त्याच्यानंतर कुठलेही मोठे रोड झाले नाहीत। मेट्रो बद्दल आपण सर्वजण बोलतो, पण मेट्रो सुद्धा 2014च्या आधीच UPAच्या काळामध्ये मंजूर झाली होती। त्यानंतर भाजपच्या काळामध्ये त्याला ताकद दिली गेली, पण अजून सुद्धा पूर्णपणे ती काही मेट्रो झाली असं आपल्याला वाटत नाही। त्याच्याच बरोबर इथं या शहरामध्ये असणाऱ्या अडचणी खूप मोठ्या आहेत। तसं आपण बघितलं तर इथं 70% पेक्षा जास्त टेंडरची अमाउंट जर बघितली तर गुजरातच्या कंपनीला दिलेली आपण सर्वजण बघू शकतो। गुजरातला द्या नाही तर कुठल्याही राज्यात द्या, पण त्यातून काहीतरी काम झालं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि JNNURM म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जो निधी दिला होता त्यावेळेस जे प्रमुख रोड झाले त्याच्या दोन्ही बाजूला कुठेतरी भिंत रंगवण्याचं काम असेल, पायवाट करायचं असेल तर याच्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत निधी दिला गेला। पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे की एखाद्या फुटपाथ असेल ते आज करायची, परत उद्या काढायची, परत परवा करायची, त्यामुळे एकाच कामाला किती वेळा निधी दिला गेला हे सुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्याला संशोधन करण्याची गरज आहे। त्याच्याच बरोबर आजच्या काळामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव आपल्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। जे काही शासकीय रुग्णालय आहेत जे महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवले जातात तिथं पूर्वी पिवळं कार्ड दाखवल्यानंतर मोफत सेवा ही दिली जात होती। आम्हाला असं कळतंय की आज ती सेवा दिली जात नाही। डेंग्यू तर झाला नाही पाहिजे, योग्य असं स्वच्छतेचं नियोजन जर झालं तर डेंग्यू होत नसतो आणि झाला तरी कमी लोकांना होत असतो, साथ होत नसते। पण कदाचित कचऱ्याचं गटाराचं नियोजन योग्य झालं नसल्यामुळे डेंग्यूची साथ आपल्या या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि शासकीय रुग्णालयामध्ये सेवा न मिळाल्यामुळे अनेक गरीब लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि कमीत कमी 20,000 रुपये खर्च हा तिथे असणाऱ्या सामान्य लोकांचा होत असताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे। त्याच्याच बरोबर 24 तास पाणी या शहराला दिलं जाईल असं आश्वासन भाजपने दिलं होतं, ते अजून काय झालेलं आपण सर्वजण दिसत नाही। त्याच्याच बरोबर पूर्वीच्या काळामध्ये JNNURMच्या अंतर्गत अनेक गरीब लोकांना घरं दिली गेली, पण जेव्हा भाजपचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं, नुसत्या घोषणा झाल्या की आम्ही गरीब लोकांना घरं बांधून देऊ, पण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत किती असे प्रोजेक्ट झाले, किती प्रोजेक्टच्या मदतीने सामान्य लोकांना घरं मिळाली, किती गरीब लोकांना घरं मिळाली असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो। म्हाडाच्या अंतर्गत काही घरं दिली गेली, पण म्हाडाची किंमत आणि काही प्रमाणात प्रायव्हेट जे काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स असतात तिथली किंमत कदाचित समान असल्यामुळे लोकांचं मत प्रायव्हेटकडे जाण्याचं जास्त आहे। त्यामुळे प्रधानमंत्री
जी काय आवास योजना आहे शहरामधल्यासाठी ती योग्य पद्धतीने या सरकारकडनं आजपर्यंत राबवली गेली नाही। तसंच अनेक वेळा राजकारण केलं गेलं। जे काही नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विचाराचे होते त्या भागामध्ये निधी दिला गेला नाही आणि तो निधी न दिल्यामुळे आज जर आपण बघितलं तर त्या प्रभागामध्ये काम इनकम्प्लीट आहे, काम झालेलं नाही। त्याच्याबरोबर सर्व्हिस रोड जो मुंबई बेंगलोर बायपासला लगतचा जो सर्व्हिस रोड आहे आणि अनेक असे डीपी रस्ते आहेत त्याची कामं आजपर्यंत झालेली नाहीत। म्हणून लाखो लोकांना आज ट्रॅफिक मध्ये अडकावं लागतं, 2-2 तास ट्रॅफिक मध्ये बसावं लागतं। कुठलंही नियोजन इथे असणाऱ्या नेत्यांनी केलेलं आपल्या सर्वांना दिसत नाही। फक्त काय चालतं तर इथं फक्त राजकारण मोठ्या प्रमाणात आज आपल्याला बघायला मिळते आणि याच्यामुळेच आम्हाला असं कुठं वाटतं की कुठेतरी या गोष्टीचा बदल हा झाला पाहिजे आणि आम्ही सर्वजण इथं एकत्रित येऊन आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या खाली चालणारी जी राष्ट्रवादी त्याला भक्कम करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। त्यासाठीच तुषारभाऊंची नियुक्ती आज शहराचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे। ही नियुक्ती करत असताना पवार साहेबांनी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांना जबाबदारी दिली होती। जयंतराव पाटील साहेबांनी अनेक बैठका या शहरासाठी घेतल्या, त्याच्याबरोबर अनेक लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं होतं आणि इंटरव्ह्यूला आल्यानंतर चर्चा होत असताना सर्वच लोकांचं मत होतं तुम्ही कोणालाही द्या, ज्याची कोणाची निवड होईल त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहू। त्यामुळे सगळ्यांची चर्चा केल्यानंतर एक कमिटी फॉर्म केली होती। त्या सर्व कमिटीने मग एक नाव पुढे आणलं ते म्हणजे तुषाररावांचं। आता तुषारराव या शहराचे अध्यक्ष झालेले आहेत, कार्याध्यक्ष येत्या काळामध्ये आपल्याला निवडायचे आहेत। कार्याध्यक्ष निवडत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब स्वतः लक्ष घालणार आहेत। त्याच्याचबरोबर आपण इथं शहराच्या महिला अध्यक्ष आहेत, त्याच्याचबरोबर अजून काही अध्यक्ष महत्त्वाचे आहेत, त्यांचं नाव येत्या काळामध्ये आपण जाहीर करणार आहोत आणि तिथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्याला ताकद द्यायची आणि ताकद देत असताना महिला विंगला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची, कारण या शहरामध्ये दरवर्षी 4.5-5 हजार कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा महिलांसाठी कुठलीही नवीन योजना आणली गेली नाही। तसंच ज्या काही मार्केट असतात, भाजी मंडई असतात, 3 ते 4 ऑफिशियल भाजी मंडई आहे। अनेक वेळा फुटपाथवरच लोक बसतात, मग ट्रॅफिकची अडचण होते, तिथं लोकांची अडचण होते। त्यामुळे हे जे काही महिलांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत। स्वच्छतागृहाचा प्रश्न असू द्या, इतरही जे काही विषय आहेत ते कसे आपल्याला सोडवता येईल यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी मिळून बसू आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे असणारे सर्व पदाधिकारी आणि शेवटी आदरणीय पवार साहेबांचा विचार हा मनामध्ये ठेवून आम्ही सर्वजण काम करतच असतो। त्यामुळे आम्ही संघटना म्हणून इथं खूप मोठी ताकद ही लावणार आहोत। त्याच्याचबरोबर जे कोणी दुसऱ्या गटामध्ये गेले असतील, तो गट भाजपला जुळला असेल, त्यांचं उद्या काय होणार आहे ते त्यांनाच माहिती। आम्ही दुसऱ्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे। आज विकास होत असताना विचार पण तितकाच महत्त्वाचा असतो। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे, जगला पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे। यासाठी आदरणीय पवार साहेब प्रयत्न करत आहेत आणि पवार साहेबांना ताकद देण्यासाठी आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आज आहोत। अनेक लोकांची फोनवर बोलणं झालेली आहेत, तर फोनवर बोलणं चर्चा झाल्यानंतर आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांना व्यक्तिगत भेटल्यानंतर अनेक लोक जे कोणी तिकडे गेलेले आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये इकडेही आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतील। तसंच इतरही जे सगळे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये भाजप असेल आणि दुसरे त्यांना संलग्न असणारे पक्ष, त्यातले पण अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते आपल्याशी संपर्कात आहेत। पण आज लगेचच पक्ष प्रवेश करून मोठा कार्यक्रम घेणं हे आम्हाला योग्य वाटत नाही। टप्प्याटप्प्याने आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये हा पक्ष आणि हा विचार जो आधीच खूप समृद्ध आहे, खूप ताकदवान आहे, त्याला अजून ताकद इथे असणारे नागरिक आणि कार्यकर्ते कसे देतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। त्याच्यामुळे पलीकडे खिचडी झालेली आहे। भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत,
इथून तिकडे गेलेले 30-32 नगरसेवक असतील, कोणाला कुठं सीट मिळेल, कसं दिलं जाईल याच्यातच गोंधळ आजपासून तिथं सुरू झालेला आहे. इथं कुठलाही गोंधळ नाही. इथं सर्व सीटवर काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे शिवसेना असेल यांना विश्वासात घेऊन आपण महाविकास आघाडी म्हणून येत्या काळामध्ये आपण लढणार आहोत. उद्या काय वेगळं समीकरण असेल तर आमचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतील, पण याच्यामध्ये ताकद लावतच आम्ही सर्वजण काम करणार आहोत. आमच्याकडे सरळ सोपं आहे, पण पूर्वीच्या काळासारखं इथं काही होणार नाही. एका नेत्याच्या आसपास 4-5 नेते छोटे लोकल असायचे, तेच ठरवायचे नगरसेवक कोणाला बनवायचं, तेच ठरवायचे कोणाला कुठलं तिकीट द्यायचं. कुठलाही सर्वे नसायचा, कुठलाही अभ्यास नसायचा, कोण किती निष्ठावंत हे बघितलं जात नव्हतं, लोक कोणाबरोबर आहे हे तिथं बघितलं जात नव्हतं. हा माझा कार्यकर्ता म्हणून मी नेत्याबद्दल बोलत नाही, पण नेत्याच्या अवतीभोवती असणारे जे सर्व पदाधिकारी होते जे आज तिकडे गेलेले आहेत, खऱ्या अर्थाने त्यातले काही लोक तिकडे गेलेत हे चांगलं आहे, कारण त्यांच्यामुळेच पार्टी आज या शहरामध्ये वाढली नाही. त्यामुळे तिथे असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत तेच ठरवायचे जे काही या शहरात व्हायचं, पण आता तसं होणार नाही. पवार साहेबांचं म्हणणं आहे इथे असणाऱ्या नागरिकांना विश्वासात घ्या, इथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, इथे असणाऱ्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि जे काय कराल ते सायंटिफिकली अभ्यास करून करा. त्याच्या मागे सर्वे ठेवा, त्याच्या मागे चर्चा ठेवा, त्याच्या मागे लोकांचा संवाद ठेवा आणि मगच तुम्ही उमेदवार पुढे जाहीर करा. अशा पद्धतीचं काम या शहरामध्ये येत्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे पलीकडे जे काय भांडण आहे ते त्यांचं भांडण आहे, इथं आमचं फक्त भांडण विचाराचं भांडण आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत आणि ते प्रतिगामी विचाराचे आहेत. आणि गेल्या 7 वर्षामध्ये भाजपने काय केले याचा अंदाज इथं नागरिकांना आहे. अनेक ठिकाणी अनेक कामं अजून प्रलंबित आहेत. फक्त पाण्याच्या बाबतीत सुद्धा एक योजना, कुठली होती योजना, अमृत योजनेमध्ये 150 कोटीचं टेंडर काढलं जातं, त्यात काय काम झालं हे माहित नाही. नंतर परत 90 कोटी दिले जातात. मग ह्याच्यामध्ये काय झालं, कसं झालं, त्याच्याच नमामि इंद्रायणी. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर कुत्र्याच्या नसबंदीच्या बाबतीतला सुद्धा विषय, असे अनेक विषय आहेत ज्याच्या खोलामध्ये आम्ही सर्वजण जाणार आहोत. पण जात असताना ह्या गोष्टी परत कधी होणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेणार आहोत. त्यामुळे येत्या काळामध्ये लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका इथं कशा ताकदीने आम्हाला लढता येतील आणि आपल्या विचाराची लोक कसे निवडून आणता येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. अनेक वडीलधारी जे पवार साहेबांवर पूर्वी काम करत होते, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं ते साहेबांना भेटलेले आहेत, त्यांचे नातेवाईक साहेबांना भेटलेले आहेत, मुलगा असेल, नातू असेल, आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे साहेब अख्खं शहर हे तुमच्या बरोबर आहे, अख्खं शहर त्यांच्याबरोबर, आमच्यासारखे कार्यकर्ते हे तुमच्या बरोबर आहेत, फक्त लढ म्हणा. आणि लढ मनाचाच हा एक उपक्रम आहे. आम्ही सर्वजण पदाधिकारी लढण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि 100% लोकांच्या हिमतीवर, कार्यकर्त्याच्या ताकदीने आणि पदाधिकाऱ्याच्या ताकदीने या शहरामध्ये, या भागामध्ये आम्ही लढणार पण आणि आम्ही जिंकणार पण, एवढंच आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता शहर अध्यक्ष झालेले आहेत, पुढच्या काही दिवसांमध्ये कार्य अध्यक्ष आणि इतरही काही महत्त्वपूर्ण पदं असतील ज्याचे अध्यक्ष देणं आपलं बाकी आहे, ते पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला द्यायचं आहे. त्याच्याचबरोबर कार्यकारिणी ही आपल्याला बांधायची आहे, प्रत्येक वॉर्डपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ते झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये इथं जयंतराव पाटील साहेब असतील, आम्ही सर्वजण असू, त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आम्ही घेण्याचा विचार करत आहोत. आणि तो कार्यकर्ता मेळावा झाला तर या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आदरणीय पवार साहेब स्वतः या शहरामध्ये एक जाहीर सभा घेणार आहेत आणि त्या जाहीर सभेची तयारी आम्ही सर्वजण मिळून या शहरामध्ये करणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्याची फळी बांधणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आणि तेच येत्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही करणार आहोत. आणि त्यानंतर लोकांच्या हितासाठी जे कुठलं आंदोलन आपल्याला करायचं असेल, जो कुठला प्रश्न आपल्या लेवलला आपल्याला सोडवता येत असेल तो नक्कीच आम्ही सर्वजण सोडू. आणि तसंच हे सरकार महानगरपालिकेचं इलेक्शन घेत नसल्यामुळे कोर्टामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय मुद्दामून या सरकारने प्रलंबित ठेवल्यामुळे जे काही इलेक्शन होत नाही
आणि ज्याच्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न सुटत नाही आणि प्रशासक स्वतःची मनमानी तिथं करते, अधिकारी स्वतःला वाटतंय तसं ते तिथं काम करत आहेत आणि फक्त एक दोन भाजपच्या नेत्यांचंच इथं ऐकलं जातं आणि त्याच्यामध्ये फक्त फक्त भ्रष्टाचार तिथं चालू आहे. लोकांचं कुठलंही काम हे सुटत नाही, केलं जात नाही आणि त्यासाठी लोकांचे प्रश्न आम्ही सर्वजण आमच्या पद्धतीने महानगरपालिकेकडे मांडू आणि जिथं कुठं शहर राज्य लेवलचे प्रश्न मांडायची वेळ असेल तिथं आम्ही सर्वजण जयंतराव पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 100% ते मांडू एवढंच या ठिकाणी सांगतो. आता पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि आता तुम्ही विधान केलं की गेले ते बरं झालं, ठराविक नेत्यांच्या वतीने फिरायचे आणि त्यामुळे चुकीच्या लोकांना तिकीट दिली, आता चांगल्या लोकांना देत आहे. पण काय कारण असावं की पवार साहेबांनी या पिंपरी चिंचवड मधल्या कार्यकर्त्यांवर प्रेम केलं, अनेकांना पदं मिळाली, पण बहुसंख्य नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले, याचं काय कारण असतं? मधल्या काळामध्ये आदरणीय अजितदादा या शहरामध्ये कोणाला कुठलं तिकीट द्यायचं याची जबाबदारी दादांवर पवार साहेबांनी टाकली होती. तसंच प्रत्येक विभागामध्ये आपण जर बघितलं, नाशिक विभागासाठी भुजबळ साहेब असतील, तसंच आंबेगाव आणि खेड आणि जुन्नर हा जो भाग आहे त्यासाठी वळसे पाटील साहेब असतील, त्याच्याच बरोबर विदर्भ हा जर भाग बघितला तर तिथं प्रफुल्ल पटेल साहेब असतील. हे नेतेच ठरवत होते कोणाला कुठलं तिकीट द्यायचं आणि कदाचित त्याच्यामुळेच हे जे काही नगरसेवक ज्यांना तिकीट दादांनी दिलं आणि त्यांना असं वाटतं की दादांमुळे ते निवडून आले म्हणून आज तिथं ते गेले असावेत. पण महत्वाचं काय की बालेकिल्ला आपला होता, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोठ्या प्रमाणात कामं झाली, पण एवढी कामं करून सुद्धा काय असं झालं की आपल्या हातून या शहराची सत्ता गेली. त्याचं प्रमुख कारण हे जे काही 4-5 लोकल नेते जे आपली मनमानी इथं करत होते तेच असू शकतं असं अनेक पदाधिकाऱ्यांचं, तसं जे राजकीय क्षेत्रामध्ये नाही पण विचाराचे आणि आदरणीय पवार साहेबांचे शुभचिंतक आहेत त्यांनी सुद्धा हेच मत व्यक्त केलं की यांच्यामुळेच इथली सत्ता ही गेलेली आहे. लोक पवार साहेबांबरोबर आहेत, कार्यकर्ते पवार साहेबांबरोबर आहेत. जे ठराविक नेते होते ज्यांना असं वाटत होतं शहरामुळे ते नाहीत त्यांच्यामुळे शहर आहे, हे नेते तिकडे गेलेले आहेत. आमचं मत आहे की शहरामध्ये कार्यकर्ते असतात, शहरामुळे पदाधिकारी असतात, शहरामुळे पार्टी असते आणि आम्ही त्याच विचाराचे आहोत. ज्यांना असं वाटत होतं की तेच ते नेते आणि त्यांच्यामुळे शहर आहे ते तिकडे गेलेत, हे आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर मध्ये एक चर्चा आपण सर्वांनी कदाचित ऐकली असेल, लोकसभेसाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते, आपल्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते, पण आपल्या विचाराची सत्ता लोकसभेमध्ये इथून काय येऊ शकली नाही आणि ज्यांच्यावर जबाबदारी या लोकसभेची या शहराची दिली होती तेच लोक आता पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे पूर्वी वेगळी चर्चा आणि ज्यांच्यावर जबाबदारी देऊन सुद्धा इथं आपण मायनसमध्ये गेलो, तेच नेते पलीकडे गेलेत, हे आम्हाला सुद्धा आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे 4-5 लोक तिथे गेलेत त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो, कारण आता नवीन पिढी, नवीन फळी ही जोमाने आपल्या या शहरामध्ये काम करणार आहे. खरं तर ते कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये आहे याच मला आश्चर्य वाटत आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहिलेलं नाही. कृपा करून तुम्ही सुद्धा ते कन्फ्युजन मनामध्ये काढून टाका. आज पार्टी म्हणून आमच्या सगळ्यांचं मत आहे की पवार साहेब या देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्यामुळे आणि आमच्या पार्टीमध्ये अध्यक्षाला पूर्णपणे अधिकार आहेत, पार्टी एकच आहे. आमच्यातून काही नेते स्वहितासाठी आणि त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी कदाचित बाहेर जाऊन हे दुसऱ्या पक्षाबरोबर त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे जे साहेबांबरोबर आज आहेत तेच खरी राष्ट्रवादी आहे आणि तेच साहेबांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत आणि त्यांनाच येत्या काळामध्ये पवार साहेब हे ताकद देतील. अजित पवारांबरोबर जे लोक पलीकडे गेले त्यांचे काही लोक तुमच्याकडे पेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक मिनिट, येत नाही तर असे लोक तुम्ही पारखणार आहात का, हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा,
की आतापर्यंत राष्ट्रवादीने भाजप विरुद्ध आणि आता राष्ट्रवादीच्या काही गटाविरुद्धही जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याचं पुढे काय होणार? नाही, दुसरा प्रश्न परत एकदा विचारा, मी त्याचं उत्तर देतो. लढा आतापर्यंत राष्ट्रवादीने बीजेपीच्या विरुद्ध जो लढा उभारला होता त्याचं पुढे काय होईल? कारण जे लढ्यात सहभागी होते ते सगळे पलीकडे गेले. तुमचा अजेंडा त्याच्या बाबतीत काय राहील? मी दोन प्रकारे उत्तर देतो. एक तर जे लोक पलीकडे गेलेले आहेत त्यातले काही लोक आमच्या संपर्कात आहेत, अजूनही वेळ गेलेली नाही. पण जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, बिझनेससाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी पलीकडे गेलेले असतील आणि म्हणतायत की नाही नाही माझं एवढं काम उद्या मग मी येतो, मग माझं मत जे आम्ही जयंतराव पाटील साहेबांना व्यक्त करेल की अशा लोकांना परत घ्यायला नको. पण काही लोकांना, दादांनी नाही पण त्यांचे जे 2 लेवलचे पदाधिकारी आहेत त्यांनी मारून मुटकून धमकून काही लोकांना पलीकडे नेलेलं आहे. असे लोक पुढच्या काही दिवसांमध्ये पवार साहेबांच्या बरोबर जर आले तर त्यांचं स्वागत करायला काय हरकत नाही असं आमच्या सगळ्यांचं तरी मत आहे. त्याच्याबरोबर जो झेंडा भाजपच्या विरोधातला आम्ही सर्वांनी जो खांद्यावर घेतला होता त्यांनी तो काढून टाकून दिला, पण आम्ही आमच्या खांद्यावर तसाच ठेवलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. भाजपच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत. आणि हे जे 4-5 लोक गेलेत ना, तुम्ही कोणालाही गुप्त बैठकीत चर्चा करा. असंही म्हणलं जातं सत्ता कोणाची असो तर ह्या 4 लोकांचं सगळीकडेच चालत होतं, त्यामुळे त्यांचं बरं होत होतं, पण सामान्य लोकांचं अडचणीचं होतं. आमची जबाबदारी अशी आहे की सामान्य लोकांची अडचण सोडवायची आहे, स्वहित मध्ये येऊन द्यायचं नाही. त्यामुळे याच्या पुढे आम्ही जेव्हा काम करणार आहोत तो भाजपच्या विरोधातला जो झेंडा आहे, तसंच प्रतिगामी विचाराच्या विरोधातला जो झेंडा आहे, जो सर्व संतांनी जो विचार मनामध्ये ठेवला, शिवशाहू फुले आंबेडकरांनी जो विचार मनामध्ये ठेवला, तोच विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. पण ही लढाई कायम राहील. पण तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये विजय हा आपल्याच विचाराचा होणार आहे. कारण पलीकडे इतकं कन्फ्युजन आहे, कोणाला काय चाललंय काय कळत नाही. लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर कदाचित अनेक नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कमळावर लढायला लागेल अशी परिस्थिती लोकसभेनंतर येईल, हे तुम्हाला सर्वांना बघावं लागेल. आणि ती परिस्थिती आल्यानंतर नेगोशिएशन होणारच नाही. भाजपचे नेते जे बोलतील ते नेत्यांपासून पार खालपर्यंत सगळ्यांनाच करावं लागेल. इथं तसं नाही. इथं पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंतराव पाटील साहेब असतील, आमचे सर्व नेते असतील आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते, हा विचार पूर्वीचाच विचार आहे. 60 वर्ष जो विचार आदरणीय पवार साहेबांनी जपला तोच विचार आम्ही जपत आहोत. आमचा दुश्मन, आमचा विरोधक, आमचा विरोधी विचार हा भाजपचाच राहिलेला आहे. आणि आम्ही सर्वजण भाजपच्या विरोधी विचारला म्हणजे आमच्या विचारला तिथं ताकद देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचं तुम्ही म्हटले पुढील काही दिवसांमध्ये पक्षाचं चिन्ह आणि नाव याचा निकाल लागणार आहे. निकाल जर विरोधात गेला तर तुमची भूमिका काय आहे? तुम्ही इलेक्शन कमिशन मध्ये म्हणत आहात का कोर्टात म्हणत आहात? इलेक्शन कमिशन आणि कोर्ट. इलेक्शन कमिशन हे भाजपच्या हातातली एक बाहुली आहे, हे आपण सर्वजण आधीपासून म्हणत आलेलो आहोत. हे जे काही आता पार्लमेंट सेशन घेतलेलं आहे, या पार्लमेंट सेशन मध्ये आम्हाला असं वाटलं होतं लोकांचे हिताचे प्रश्न घेतले जातील. महाराष्ट्रातून 50% पुढे मराठा समाजाला, तसं धनगर समाजाने इतर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा कदाचित घेतील. पण हे विषय न घेता, बेरोजगारीचा विषय, दुष्काळाचा न घेता आज कुठला विषय घेणार आहेत तर इलेक्शन कमिशन चे अध्यक्ष निवडत असताना, म्हणजे प्रमुख निवडत असताना आज तिसरा व्यक्ती, म्हणजे पहिला एक पंतप्रधान आहेत, विरोधी पक्ष नेता, आणि तिसरे हे सुप्रीम कोर्टचे जे प्रमुख आहेत ते होते, त्यांना काढलं जाईल आणि तिथे एका मंत्र्याला टाकलं जाईल. म्हणजे जे आपण आधी म्हणत होतो की इलेक्शन कमिशन भाजपच्या हातातली एक बाहुली आहे, ते आता सिद्ध होणार आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन आमच्या बाजूने निर्णय देईल का हे आज तर काही सांगता येणार नाही. पण जर भाजपच्या हातातली बाहुली असेल तर काय निर्णय घेईल काही प्रमाणात अंदाज आहे. पण कोर्टात हा विषय घेतला तर राष्ट्रवादी असेल आणि चिन्ह असेल हे आमच्याकडेच राहणार आहे. त्याच्याचबरोबर 2000ला जेव्हा राष्ट्रवादी फॉर्म झाली होती तेव्हा कोणालाही घड्याळ माहीत नव्हतं. पवार साहेबांनी 5 विविध चिन्हावर लढाई लढली. पवार साहेब निवडून आलेले आहेत. सगळ्यांनी पवार साहेबांकडे बघितलेलं आहे.
उद्या जाऊन इलेक्शन कमिशन चिन्ह आमच्याकडे देणार नाही, पण साहेब तर आमच्याकडे आहेत ना, विचार आमच्याकडे आहे ना. आणि त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, आज सोशल मीडिया ताकदवान आहे. सोशल मीडियाच्या मदतीने आणि युवकांच्या हिमतीवर आम्ही लोकात जाऊ, आणि जर आम्हाला उद्या वेगळं चिन्ह असेल नाही तर वेगळं नाव असेल तरी सुद्धा विचार तोच आहे आणि लढायची क्षमता पण तीच आहे आणि जिंकणार पण, हे आपल्याला सगळ्यांना इथं सांगतो. भाजपाची प्रवृत्ती, भाजपाची विचारसरणी जर आपण बघितली तर भाजपला कुठलाही लोकनेता आवडत नाही. भाजपमध्ये असणारे जे जे कुठले लोकनेते होते त्यांचं नाव तुम्ही सांगा, त्यांना भाजपनेच संपवलेलं आहे. मुंडे साहेबांचं नाव घ्या, पंकजाताईंचं आज नाव तुम्ही घ्या, त्याच्याच बरोबर आज आपण खडसे साहेबांचं घ्या, हुंडकर साहेबांचं नाव घ्या. आज काय परिस्थिती, अडवाणी साहेब असतील आणि जे नेते त्यांच्याकडे गेलेले आहेत त्यांना हळूहळू ते संपवतात. तर आता आमचे नेते जे पलीकडे गेले, दुःख याच गोष्टीचं आहे ना की इथं जी ताकद होती, प्रेस कॉन्फरन्स एकटेच आमचे नेते सर्व चालवायचे, त्याच्याबरोबर कुठलाही प्रश्न कोणाचाही आला तेच उत्तर तिथं द्यायचे. फाईल सुद्धा जेव्हा मूव्ह व्हायच्या फायनल सही त्यांचीच असायची. तर ह्या सगळ्या गोष्टी भाजप बरोबर नसतात. त्यामुळे भाजप उद्या जाऊन पक्ष बाजूला काढा असं म्हणेल, लोकसभेचं फक्त पडलेलं आहे भाजपला, बाकी काही पडलेलं नाही. उद्या जाऊन ते सांगू शकतात वरपासून खालपर्यंत नेत्यांना की भाजपच्या चिन्हालाच लढायचं, असं होऊ शकतं ना, का नाही होणार. त्यामुळे तीच गोष्ट त्यावेळेस सुद्धा अनेक नेत्यांनी आमच्या गेलेल्या नेत्यांना सांगितलं. पण ठीक आहे, काळ असतो, येत्या काळामध्ये बघू काय होतं. लोकसभेचं सगळ्यांना पडलेलं आहे असं तुम्ही म्हणताय. तुमचं जर बघायला गेलं तर पारंपरिक मतदारसंघ सोडून तुम्ही आव्हान केला, कर्जत जामखेडला गेला, निवडणूक लढला. आगामी लोकसभा निवडणूक समोर आलेली आहे. तुम्ही आगामी लोकसभा निवडणूक लढणार असाल तर कुठल्या मतदारसंघाचं तुम्ही छाननी करताय, पाहणी करताय? मी लोकसभा लढणार नाही आणि मी विधानसभा फक्त कर्जत जामखेड मधूनच लढणार आहे. पण कर्जत जामखेडचे जे सर्व माझे नागरिक आहेत, माझे मतदार आहेत, ते भावनिकून मला एक सांगतात की तुम्ही तुमच्या आजोबांबरोबर राहिलात, तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर राहिलात, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. इतर मतदारसंघातून पवार साहेबांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणजे आमचे जे सगळे नागरिक आहेत, मतदार, कर्जत जामखेडची जबाबदारी आम्ही बघतो. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात, हा अख्खा राज्य हे तुमचा मतदारसंघ आहे, पवार साहेबांचा मतदारसंघ आहे. जिथं कुठं तुम्हाला 10-20 मताची मदत करता आली ती करण्यासाठी तुम्ही जावा, अशी भूमिका माझ्या कर्जत जामखेडच्या लोकांनी घेतलेली आहे. त्यांचा आदर मला आहे, त्यामुळे त्यांना मी कधीही आयुष्यात सोडणार नाही आणि आमदारकी सोडणार नाही. लोकसभेत काही मला जायचं नाही. तो त्यांचा विषय, त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे. ते कधी कधी जेव्हा बोलतात तेव्हा अभ्यास करूनच बोलतात. कदाचित त्यांचा अभ्यास त्या बाबतीतला असावा, आम्ही तरी तो अभ्यास केलेला नाही. शहरामध्ये जाहीर कार्यक्रमासाठी येण्यासाठी बंदी होती, आता तर ती बंदी उठणार का? बंदी होती असं कुणी सांगितलं? कुणी? बंदी होती, कधी कार्यक्रमासाठी आले नाही. शेजारी मावळात यायचं तिथे वगैरे साहेब जेव्हा येतील, नाही साहेबांच्या आधी जेव्हा कार्यकर्ता मेळावा असेल तर सुप्रियाताई तिथं आलेल्या असतील. आणि ती जी काय अघोषित बंदी होती ती कोणालाही ठेवता येत नसते. ती बंदी नव्हती असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पण तुम्हाला वाटत असेल तर याच्या पुढे तुम्हाला 100% ती गोष्ट वाटणार नाही, याची खबरदारी आदरणीय पवार साहेबांपासून खालपर्यंतच्या कार्यकर्ते आम्ही सर्वजण घेऊ. शिवसेना फोडली, त्यांना गद्दार गेलं, पण अजित पवारला कोणच गद्दार म्हणायला तयार नाही. अजित पवारला घाबरतात का सगळे राष्ट्रवादी? आणि तुम्ही बोलता का दादांबरोबर सारखे सारखे बोलता का? त्यांचं देऊ का तुमचं उत्तर? बघा, आदरणीय दादांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांच्याबरोबर अनेक लोकांनी भूमिका घेतली. ती काय भूमिका आहे? भाजपबरोबर जायची, बरोबर आहे. जसं इतर लोकांना विचारलं असावं तसं मलाही विचारलं असावं. अशा परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थाने आम्ही आदरयुक्त घाबरणं वेगळं आणि नुसतं घाबरणं वेगळं. मी दादांना त्यांच्या कामामुळे आदरयुक्त घाबरत होतो, अजूनही घाबरतो आदरयुक्त कामामुळे. पण फक्त
विचार बदलण्यासाठी जर दमदाटी जर कुणी केली तर आम्ही कोणाला घाबरत नाही आणि आम्ही घाबरलेलो नाही. म्हणून तर तुमच्या समोर आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन आलेलो आहोत ना, त्यांचा संदेश घेऊन आलेलो आहोत ना. पवार साहेबांचं मत असं आहे की भाजपची एक खेळी होती की जेव्हा शिंदे गट फोडला गेला तेव्हा शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट वेगळा झाला आणि मग एकामेकांच्या विरोधात ते अशा खालच्या लेवलला जाऊन बोलायला लागले की भाजप निवांत AC मध्ये बसून तमाशा बघत बसलं. पवार साहेबांना 60 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. ही खेळी साहेबांसमोर भाजप जर टाकत असेल तर राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेब भाजपचे सुद्धा बाप आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांना माहिती आहे की BJPला काय पाहिजे आणि BJPला जे पाहिजे ते साहेबांनी दिलं नाही. त्यामुळे आम्ही आज जे करत आहोत भाजप कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार, भाजप पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आणि भाजपवर बोलायचे. केंद्रात भाजपची सरकार, राज्यात भाजपची सरकार सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न न केंद्र सोडवते न राज्य सोडवते आणि मग आपण कशात गुंतलोय. तर जेव्हा केव्हा कोविड होता, जेव्हा केव्हा अडचणी होत्या, बेरोजगारीचे प्रश्न, तेव्हा कधीही स्पेशल पार्लमेंट घेतली गेली नव्हती. आता स्पेशल पार्लमेंट इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष नाही तर प्रमुख नियुक्त करण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे जे प्रमुख आहेत त्यांची जी जबाबदारी होती ती काढून आता कुठेतरी मंत्र्याला दिली जाते. म्हणजे संविधानाला तडा आणण्याचा प्रयत्न भाजप आज स्पेशल सेशन करून घेत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या भाजपच्या विरोधात आहोत. आम्ही पूर्णपणे लढत राहू. त्यामुळे भाजपवरच बोललं पाहिजे आणि भाजपलाच संपवलं पाहिजे आणि भाजपवर बोलत असताना, भाजपला संपवत असताना भाजप बरोबर जे जे लोक गेलेले आहेत स्वहितासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी ऑटोमॅटिकली ते सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून संपतील असं साहेबांचं मत आहे. एक मिनिट बोल ना. नवीन पार्लमेंटचं उद्घाटन करण्याचं असेल म्हणून कदाचित असेल. आदरणीय पंतप्रधान साहेबांचा कालच वाढदिवस झाला, तेही औचित्य असू शकतं. त्याच्याचबरोबर इलेक्शन कमिशनचा जो प्रमुख आहे तो बदलण्याचं जे धोरण आहे संविधानाला बाजूला ठेवून तोही मुद्दा असू शकतो. आणि डिसेंबर महिन्यामध्ये लोकसभा कदाचित त्यांना घ्यायची असावी आणि जे काही इतर राज्य आहेत जे डिसेंबरमध्ये ज्यांचं इलेक्शन आहे ते तर आहेतच, पण आपल्यासारखे राज्य जे पुढचे 7-8 महिन्यानंतर इलेक्शन आहेत त्यांचं प्रीपोन करायचा हाही मुद्दा असू शकतो. त्यामुळे हे सगळे मुद्दे असू शकतात. फक्त महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा केव्हा सामान्य लोक अडचणीत असतात तेव्हा स्पेशल पार्लमेंट सेशन का घेतलं नाही आणि आज भारतात आणि महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांचे हाल चालले आणि त्या चर्चेवरनं दुसरी कुठली तरी चर्चा व्हावी म्हणून कदाचित हे पार्लमेंटचं स्पेशल सेशन घेतलं असावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. बोला ना. एक मिनिट बराच वेळापासून त्याचपूर्वी 6 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी पुणे आणि चिंचवड विधानसभेची निवडणूक झाली. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं म्हणजे सगळीकडे वातावरण असताना चिंचवडचं म्हणजे सीट पडलं एनसीपीचं, तर ही अजितदादांची आणि भाजपची सेटलमेंट होती. नाही ते काय सांगता येणार नाही. असं कसं काय सांगता येणार? 2-3 सांगतो की 2-3 मुद्दे असू शकतात. जे सर्व नेते ज्यांच्यावर परत एकदा आदरणीय अजितदादांनी जबाबदारी या इलेक्शनची पोटनिवडणुकीची टाकली होती तेच लोक आता भाजपबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना काय आदेश होते हे त्यांनाच कुठेतरी विचारलं पाहिजे. त्याच्याचबरोबर जेव्हा एखाद आमदार हा वारतो, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होत असतो, जसं आपल्या या भागामध्ये झालं होतं, त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. त्यामुळे आमचा जो सर्वे आहे त्या सर्वेनुसार इथं असणाऱ्या ज्या महिला आहेत मतदार त्यांचं कुठेतरी मत होतं की या इलेक्शनमध्ये आपण या महिलेबरोबर उमेदवार जे आहेत त्यांच्याबरोबर राहावं आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपलं जे कुठली व्यक्ती योग्य वाटते त्यांच्याबरोबर राहावं. असे 2-3 मुद्दे असू शकतात.
कशाच्या बाबतीत? आता चिंचवड विधानसभाची जबाबदारी दादांकडेच होती. आम्ही फक्त प्रचारासाठी आलो होतो. तिथं जे काही नियोजन असेल कार्यकर्त्यांपासून सगळंच, ही सगळी जबाबदारी दादा तिथं पार पाडत होते. आणि आमच्यात असं असतं की नेत्यांना कुठेही प्रश्न विचारू नये. आपल्या नेत्यांवर आपला विश्वास असतो. विश्वासाने आम्ही सर्वजण काम करत होतो. त्यामुळे त्या विश्वासाचं त्या इलेक्शनमध्ये काय झालं हे आज तरी आम्हाला सांगता येणार नाही. तेव्हा जेव्हा जेव्हा कुठं कुठं आम्हाला जायला लावलं प्रचारासाठी आम्ही ते गेलो होतो. विश्वासघातच्या बाबतीत बोलायचं झालं तरी लहानपणीपासून आम्ही सर्वांनी कुटुंबामध्ये एक विचार जपला. तो म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला, पुरोगामी विचार जपला. आणि पुरोगामी विचार म्हणजे काय हो, की विकास आणि सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करणं, कुठलाही भेदभाव न पाळणं म्हणजे पुरोगामी विचार. आणि हा विचार अजूनपर्यंत आम्ही सर्वजण जपतोय. पण आमच्यातले जवळचे लोक तो विचार सोडून जर दुसऱ्या विचाराकडे जात असतील तो कुठंतरी मनामध्ये नक्कीच असं वाटतं की विचारावर विश्वासघात झाला. भूमिका आज तुम्हाला कळणार नाही, पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला भूमिका कळेल. जेव्हा इथं कार्यक्रम व्हायला लागतील, इथं जेव्हा कार्यकारिणी ही जाहीर होईल, इथं जेव्हा आम्ही सर्वजण लोकांपर्यंत जाऊ जे पूर्वी जात नव्हतो, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हीच म्हणाल की योग्य अशा उमेदवाराला तुम्ही इथं अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली, कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. आणि सर्व जे सेलचे प्रमुख आहेत ते सुद्धा एकमेकांना विश्वासात घेऊनच याच्या पुढे काम करतात. अशा अनेक कंपन्या. माझं तर मत आहे, असं म्हणलं जातं की पत्रकार रिसर्च करून पत्रकारिता करतात. तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही याच्यावर रिसर्च करा. एक नाही, अशा अनेक आहेत. कोणालाही धक्का देण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की इथं जो विचार हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, जो विचार संतांनी पुढे नेला, जो विचार शिवशाहू फुले आंबेडकरांनी पुढे नेला, जो पुरोगामी विचार आपण सर्वजण मनापासून जपतो, तोच विचार जपण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आहोत. त्यासाठीच हा संघर्ष आहे. तो संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि तसाच आपल्या पिंपरी चिंचवड सुद्धा कोणाला शेवटचा आम्हाला छोटं पडत होतं. आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय दिलं जाईल. पूर्वी फक्त 4च लोक तिथं बसत होती, इथं आता हजारो लोक तिथे येऊन बसणार आहेत. आम्ही मोठी जागा आम्ही जरा शोधतोय आणि त्यामुळेच आम्ही मोठं तिथं ऑफिस. शहरावरचा प्रश्न घ्या, शहरातले प्रश्न घ्या. संधी दिलेली तुम्ही म्हणताय, शहराध्यक्ष तुम्ही आता जे नेमले तर भाजपमधून काही महिन्याआधी राष्ट्रवादी झालेले आहे. निष्ठावंत शहराध्यक्ष तुम्हाला मिळाला नाही का? 20 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत. 5 वर्ष हे भाजप बरोबर ते होते. त्याच्याच बरोबर 14-15 वर्ष हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते राहिलेले आहेत. सत्तेत असताना त्यांनी भाजपला टाटा केला. आज अनेक लोक सत्तेत जाण्यासाठी विचार बदलत आहेत. आम्हाला संदेश असा द्यायचा होता, विचार जास्त महत्वाचा आहे. आणि तो विचार हा तुषार रावांनी तिथं जपलेला आहे. त्यामुळे त्यांना ताकद दिली. आणि त्यांना ताकद देणारा मी एकटा नाही, हे जे सगळं पॅनल आहे, जे निष्ठावंतांचं पॅनल आहे, ह्यांनी त्यांना ताकद दिलेली आहे. ते सुद्धा असणार आहेत. आणि येत्या काळामध्ये आपण कार्याध्यक्षपासून जी काही नियुक्ती होतील त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. दोन प्रमुख चेहरे आपल्या समोर आहेत, आपल्या आजूबाजूला. आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हा जो रिपोर्ट आहे हा जरा रिपोर्ट पूर्णपणे वाचा. पिंपरी चिंचवडमध्ये खरा विकास कधी झाला, कुणी केला, कसा झाला, किती निधी आला, कशासाठी वापरला गेला, आणि जी कामं आज आपण सर्वजण बघतो, ज्या कामाचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे, जी कामं बघितल्यानंतर आपण म्हणतो अरे वा, पिंपरी चिंचवडचे रोड केवढे मोठे आहेत, केवढं असं योग्य असं नियोजन झालेलं आहे. तर या रिपोर्टमध्ये आहे आणि UPAच्या काळातला आहे, 2007-8चा रिपोर्ट आहे.
त्यावेळेस जो निधी आला तेवढाच निधी आज या महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो कुठला निधी महानगरपालिकेने वापरलेला आहे तो फक्त कॉन्ट्रॅक्टर जोपासण्यासाठी वापरलेला आहे.